नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील 13वा पाठ, तो म्हणजे रासायनिक बदल व रासायनिक बंध, केमिकल चेंजेस अँड केमिकल बॉन्ड. या पाठाचा पुढील भाग. मागील भागामध्ये आपण रासायनिक बदल म्हणजे काय पाहिलं. ज्या बदलामध्ये पदार्थाचं मूळ घटक जे असतात त्यांचं संघटन बदलतं आणि नवीन गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार होतात, त्यांना आपण रासायनिक बदल म्हणतो. आपल्याला विशिष्ट रासायनिक बदल माहीत असल्यास आपण त्याला समीकरणाच्या रूपात लिहू शकतो. त्याला रासायनिक समीकरण असे म्हणतात. आता हे एक रासायनिक समीकरण आपण पाहिलं की ॲसिटिक ॲसिड आणि धुण्याचा सोडा, सोडियम कार्बोनेट यांची जर क्रिया केली तर कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम सायट्रेट तयार होतं. डाव्या बाजूला अभिक्रियाकारक असतात रिॲक्टंट्स आणि उजव्या बाजूला प्रॉडक्ट्स असतात. हे आपण शिकलो. आता ज्या अर्थी मूळ पदार्थाचं संघटन बदलतं, अभिक्रियाकारकातील मूळ संघटन पूर्णपणे बदलून नवीन पदार्थ तयार होतात ना, तर हे मूळ पदार्थ जे आहेत त्यापासून नवीन पदार्थ तयार होतात. म्हणजे मूळ पदार्थामधलं जे बांधणी जी असते ती पूर्णपणे तुटत असणार नाही का. बांधणी म्हणजे रासायनिक बंध. आता हेच बघा, हायड्रोजन ऑक्सिजन पासून पाणी. मग तुम्हाला हे निळे निळे हायड्रोजन आहेत, लाल ऑक्सिजनचे आहेत, हा रेणू आहे हा. आणि नवीन तयार झालेल्या पाण्यामध्ये बघा 2 निळे 1 लाल. 2 निळे म्हणजे 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू. मग हे ह्याच्याशी जोडला कसा गेला, याचा अर्थ याच्यामध्ये जो बॉन्ड आहे, बंध आहे, ज्या बंधाने जोडले आहेत तो तुटलाय ना. तो तुटल्याशिवाय नवीन पदार्थ तयार होईल का. तोही तुटला, हा तुटला, हाही तुटला आणि मग याच्यातला एक आणि याच्यातला एक एका ऑक्सिजन अणू बरोबर जोडला गेला आणि उरलेले 2 दुसऱ्या ऑक्सिजन अणू बरोबर जोडले गेले. म्हणजे मूळ पदार्थामध्ये जे रासायनिक बंध असतात ते तुटतात आणि नवीन अभिक्रियेमध्ये जे अभिक्रियाकारकामध्ये नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन उत्पादित तयार होतात. हे पण पहा, कोल म्हणजे कोळसा, कार्बन आणि ऑक्सिजन, बरोबर. मग आता इथे मध्ये कार्बन आणि 2 बाजूला 2 ऑक्सिजन दाखवले, CO2. मग कसं काय, हे 2 ऑक्सिजन जोडलेले असतात तर त्यांच्यातला बंध तुटला आणि CO2 कार्बन डायऑक्साईड तयार झाला. ते लिहिताना आपण असं लिहितो, त्यामध्ये CO2 लिहिताना तुम्हाला मी दाखवते. इथे पहा, C असा असतो, इथे एक C, इथे एक ऑक्सिजन आणि इथे एक ऑक्सिजन. म्हणजे मूळ ऑक्सिजन मधला बंध तुटला पाहिजे ना. तो तुटल्याशिवाय होईल का दुसरा बंध तयार, नाही होणार. म्हणजे रासायनिक बंध म्हणजे काय ते आता आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर रासायनिक बंध तुटून नवीन पदार्थ तयार होतो. ठीक आहे. तर काय आता रासायनिक बंध म्हणजे काय, यासाठी आपल्याला बाळांनो मागील आपल्या पाठामध्ये अणूचे अंतरंग पाठाकडे जायला पाहिजे. अणूचे अंतरंग पाठामध्ये आपण मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण, संयुजा, अष्टक, द्विक यांची माहिती घेतली होती. तर पाहूया, आपण थोडीशी उजळणी करूया. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण मूलद्रव्याचा अणू जो आहे त्यामध्ये केंद्रकात प्रोटॉन, न्यूट्रॉन, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन असतात. बघा, इथे केंद्रकात प्रोटॉन आहे, हायड्रोजनचा 1 प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन नसतो आणि हा 1 इलेक्ट्रॉन. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन असतात, हेही आपण शिकलो. हेलियम मध्ये 2 प्रोटॉन असतात आणि तेवढे इलेक्ट्रॉन पहा त्याच्या कक्षेमध्ये, विविध कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. तर ह्याच्या एक कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. आता या कक्षांची मर्यादा ठरलेली असते. ही पहिली कक्षा आहे हायड्रोजनमध्ये. हेलियममध्ये पण ही पहिली कक्षा आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन मावण्याची क्षमता असते. 2 इलेक्ट्रॉन. पण हायड्रोजनकडे एकच आहे, हेलियमकडे 2 आहेत.
जेव्हा पाहिजे तेवढे इलेक्ट्रॉन पूर्ण झाले म्हणजे द्विक पूर्ण झालं. काय पूर्ण झालं? द्विक. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे द्विक पूर्ण झालं हेलियमचं. हा कार्बन बघा, कार्बनचे 1 इलेक्ट्रॉन 6 असतात. हे पहिल्या कक्षेत 2 2 पूर्ण झाले, मग उरलेले जाणार दुसऱ्या कक्षेत. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉनची क्षमता असते दुसऱ्या कक्षेची, म्हणजे अष्टक. पण ह्याचं तर अष्टक पूर्ण नाहीये. दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉन आहे 4. ठीक आहे. हा पाहूया आपण निऑन. निऑन पाहूया. निऑनमध्ये एकूण इलेक्ट्रॉन असतात 10. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत बघा 1 2 3 4 5 6 7 8. 8 इलेक्ट्रॉन म्हणजे ह्याचं अष्टक पूर्ण आहे. अष्टक तुम्हाला म्हटलं ना मी. आता सोडियम बघूया. सोडियमचे एकूण इलेक्ट्रॉन बघा, मोजा 11 2, दुसऱ्या कक्षेत 8 10 झाले आणि तिसऱ्या कक्षेकडे गेला तो. आता तिसऱ्या कक्षेची इलेक्ट्रॉन क्षमता जास्त आहे. तिसऱ्या कक्षेची इलेक्ट्रॉन क्षमता जास्त आहे. 2n वर्ग या सूत्राने काढायची असते. 3 वर्ग 9 2 18 इलेक्ट्रॉन राहू शकतात. परंतु ऍटलिस्ट अष्टक तरी पूर्ण व्हायला पाहिजे. एवढे 18 नाही, निदान 8 तरी पाहिजे. माझ्याकडे 8ही नाहीये, एकच इलेक्ट्रॉन आहे बाह्यतम कक्षेमध्ये. ठीक आहे. हे क्लोरीन बघा. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन असतात 17. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत मोजा 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7. 7 म्हणजे ह्याला 1 कमी आहे. अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण शिकलेलो आहोत. इथे काही मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्ही पाहिले. आता रासायनिक बंध तयार व्हायला, तुम्ही बघितलं ना, आपण सांगितलं रासायनिक बंध तुटणे, जोडणे, तयार व्हायला संयुजा म्हणजे काय हे आपण पाहायला पाहिजे. आता आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिलं. संयुजा म्हणजेच एका अणूने तयार केलेले रासायनिक बंधांची संख्या. जेवढी संयुजा तेवढे रासायनिक बंध तयार होतात. आता संयुजा म्हणजे काय? संयुजा म्हणजे किती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. देवाणघेवाण का माहितीये का? त्यासाठी आपण हे समोर काय चित्र ते पाहूया, मग आपण देवाणघेवाण शिकूया. राजवायू इनर्ट गॅसेस जे असतात ना, मग असे तुम्हाला मी दाखवले बघा. हेलियम, निऑन आणि हाय आर्गॉन, त्यांचं द्विक आणि अष्टक बघा पूर्ण आहे. हेलियम बघा 2 इलेक्ट्रॉन म्हणजे द्विक पूर्ण. निऑन बघा 2 आणि 8 10 म्हणजे दोन्ही कक्षा पूर्ण. ऑर्गॉन 18 बघा, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत ना इथे बघा. आणि तिसऱ्या कक्षेत पण 8 म्हणजे अष्टक पूर्ण. ऑक्टेट इज कम्प्लिटेड. हिअर डुप्लेट इज कम्प्लिटेड. And hence their octet and duplet are completed, they do not take part in any chemical reaction. म्हणजे हे जे राजवायू म्हणतात हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हे कुठले आहे? केमिकल रिॲक्शन. कारण त्यांना इलेक्ट्रॉन केमिकल रिॲक्शन व्हायला इलेक्ट्रॉन द्यावे लागतात किंवा घ्यावे लागतात. हे म्हणतील माझे पूर्ण आहेत, मी कशाला इलेक्ट्रॉन देऊ किंवा घेऊ, है ना. त्यामुळे ते रासायनिक बंध तयार करत नाहीत, कारण त्यांचं अष्टकाने म्हणजे ऑक्टेट आणि डुप्लेट कम्प्लीट आहे. मग रासायनिक बंध तयार व्हायला काय पाहिजे? हा हे बघा, हेलियम, निऑन आणि आर्गॉन. रासायनिक बंध तयार व्हायला काय पाहिजे? संयुजा इलेक्ट्रॉन पाहिजे. मग संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये, बाहेरच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ना, त्या इलेक्ट्रॉन संख्यांची देवाणघेवाण होत असते. तिथे तुमच्या समोर मी तक्ता ठेवलाय. त्या तक्त्यामध्ये मी काही मूलद्रव्य लिहिली आहेत. त्यांच्या पण संयुजा कशा काढायच्या पाहूया. इलेक्ट्रॉन संख्या, जेवढ्या इलेक्ट्रॉनचे देवाणघेवाण होते त्याला संयुजा म्हणतात. तर कसं पाहूया आपण आता. इथे मी काही मूलद्रव्य दिले, त्यांचे इलेक्ट्रॉन दिलेत. इलेक्ट्रॉन संख्या, पहिलं हेलियमच्या मगाशी तुम्ही चित्र पाहिलं. स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनची वाटणी. आणि ह्याचे 2च आहेत. पहिल्या कक्षेत 2, डुप्लेट कम्प्लीट. हायड्रोजनचा 1 असतो, पहिल्या कक्षेत 1, डुप्लेट नॉट कम्प्लिटेड. निऑन 10 इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8, ऑक्टेट कम्प्लीट. क्लोरीन टोटल 17 इलेक्ट्रॉन, कॉन्फिगरेशन काय बघा, 2 8 7 म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची वाटणी. तिसऱ्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. फ्लोरीन एकूण 9, वाटणी 2 7. सोडियम एकूण 11, वाटणी 2 8 1. मॅग्नेशियम एकूण 12, वाटणी 2 8 2. ही झाली वाटणी. आता संयुजा इलेक्ट्रॉन त्यांचे लिहिते बघा मी प्रत्येकाचे. हेलियमचे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. हा शब्द तुम्ही वेगळेच लक्षात ठेवा, संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजा.
पहिले संयुजा इलेक्ट्रॉन सांगते तुम्हाला मी. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन. प्रत्येकाचे आपण लिहूया. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन किती आहेत ते पहा. ठीक आहे. आता बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन ज्याचे पूर्ण आहे डुप्लेट और ऑक्टेट, त्यांना इलेक्ट्रॉन द्यायचे नाहीयेत किंवा घ्यायचे नाहीयेत. त्यामुळे संयुजा काय आहे शब्द, त्या मूलद्रव्याने किती इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले की दुसऱ्याकडून किती घेतले, दॅट नंबर इज कॉल्ड ॲज व्हॅलेन्सी, संयुजा. आता ह्या हेलियमचे 2 कंप्लीट आहेत, त्यामुळे त्याला संयुजाच नाही किंवा तो इलेक्ट्रॉन देणार नाही किंवा घेणार नाही, त्याची संयुजा 0. ठीक आहे. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन एकच आहे, त्यामुळे हायड्रोजनला निदान डुप्लेट तरी कंप्लीट करायला पाहिजे ना, द्विक. त्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन देणार किंवा घेणार. कळलं का? आता इथे इथे डॅश का आलं, हा जो कॉलम आहे ज्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन कितीपेक्षा एक्स, म्हणजे हा जो आकडा आहे तो 4 पेक्षा मोठे. किती असेल? 4 पेक्षा मोठे असतील. 1 2 3 4 पर्यंत हे सूत्र नाही. ज्यांचे 1 2 3 आहेत त्यांची डायरेक्ट आपल्याला संयुजा दिसते. हायड्रोजन के 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे हायड्रोजन एका इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करणार स्वतःच्या, त्यामुळे हायड्रोजन संयुजा 1. ठीक आहे. निऑन बघा, निऑनचे 8 आहेत. आता बघा तुम्हाला म्हणजे 4 पेक्षा लहान मोठ्यांसाठी हे सूत्र वापरायचं आहे. 8 इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये. 8 मधून मी 8 वजा केलं, काय आलं बघा, 0. म्हणजे निऑनची संयुजा 0, कारण त्याचं ऑक्टेट कंप्लीट सांगितलं तुम्हाला मी. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन देणारही नाही किंवा घेणारही नाही, त्यामुळे संयुजा 0. आता 7 वाला बघा, याच्या बाह्यतम कक्षेत 7 आहेत. हा 7 वाला काय करणार, संयुजा इलेक्ट्रॉन 7 आहेत, क्लोरीन. मग समजा ह्याने 7च्या 7 दिले तर त्याचं तिसरी कक्षा खाली होईल ना बाळांनो, त्यामुळे तो देत नाही. मग तो काय करतो, 8 वजा 7 1 इलेक्ट्रॉन घेतो. त्याने दुसऱ्याकडून 1 घेतला की झालं त्याचं ऑक्टेट कंप्लीट. मग त्याने घेतला, हायड्रोजन काय करतो, देतो. ते म्हटलं ना, संयुजा म्हणजे काय, किती इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले त्या संख्येला म्हणायचं संयुजा. मग संयुजा इलेक्ट्रॉन 8 आहेत म्हणून संयुजा 8 नसते, किंवा संयुजा इलेक्ट्रॉन 7 आहेत म्हणून 7 संयुजा नसते. म्हणून म्हटलं हे 2 शब्द वेगळे आहेत, संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजा. तर क्लोरीनची संयुजा 1 आहे, कारण क्लोरीन जो देणारा असेल त्याच्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेणार. फ्लोरीन बघा, फ्लोरीनचे पण 7 आहेत बाह्यतम कक्षेत, त्यामुळे 8 वजा 7 1. फ्लोरीन काय करणार, 7 इलेक्ट्रॉन स्वतःकडे आहेत, तो इलेक्ट्रॉन घेणार. सोडियमचं काय बघा, सोडियमला इथे वजाबाकी करायची गरज नाही, कारण सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे सोडियम 1 इलेक्ट्रॉन देणार बिचारा, कारण त्याला 7 दुसऱ्याकडून मिळू शकत नाहीत. कारण पहिली कक्षा लक्षात ठेवा डुप्लेटवाली असते, बाकी पुढच्या सगळ्या कक्षामध्ये ऑक्टेट कंप्लीट व्हायला लागतं. त्याप्रमाणे मॅग्नेशियम सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन देणार. तर ही आहे संयुजा. अशा प्रकारे पाहिलं. मग आता रासायनिक बंध तयार होताना काय होतं हे बघा, या ठिकाणी लिहिले होता जे मी सांगितलं ते. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. अष्टक आणि द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. ज्यांचं अष्टक पूर्ण आहे ते रासायनिक बंध तयार करत नाही. आणि बंध तयार करताना या संयुजा इलेक्ट्रॉनचा उपयोग केला जातो. आणि संयुजा इलेक्ट्रॉन जे आहे, त्यांची जेवढी संयुजा आहे तेवढे इलेक्ट्रॉन त्याने दिले किंवा घेतले की त्यांचं अष्टक किंवा द्विक कंप्लीट होतं, बरोबर ना. आणि ते कंप्लीट करण्यासाठीच ते रासायनिक बंध तयार करतात. आता आपण पाहणार आहोत उदाहरणं. हे बघा, या ठिकाणी दाखवलं चित्र. सोडियम, आता असं ना, सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. मग सोडियम काय करणार, क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7 आहेत, मग तो क्लोरीनला देणार. म्हणजे स्वतः असाच मोकळा नाही सुटणार, त्या दोघांवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस जमा होतात. तर इथे आता आपण रासायनिक बंधाचे 2 प्रकार पाहूया. रासायनिक बंध तयार होण्यासाठी इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण व्हावं लागतं, बरोबर ना. आणि जेव्हा अष्टक किंवा द्विक पूर्ण केल्यानंतर रासायनिक बंध त्या 2 अणूंमध्ये निर्माण होतो व संयोग तयार होतो. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण करण्याच्या 2 पद्धती कोणत्या आहेत, आयोनिक बंध आणि सहसंयुज बंध. आयोनिक बंध म्हणजे आयोनिक बॉन्ड, सहसंयुज बंध म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड. आयोनिक बंध तयार होताना काय होतं, अणूतील संयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते.
आणि देवाणघेवाण होऊन जो बंध तयार होतो तो आयोनिक बंध. उदाहरणार्थ आपलं सोडियम क्लोराईड, मीठ, मॅग्नेशियम क्लोराईड यांच्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि आयनिक बंध तयार होतो. आणि दुसरा प्रकार आहे सहसंयोज बंध. त्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण नाही, संधान होते, शेअरिंग होते व त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो, जो बंध तयार होतो त्याला सहसंयोज बंध असे म्हणतात. उदाहरणार्थ आपले HCl, H2O आणि सगळे जे दोन अणू असलेले जे वायू आहेत की नाही, हायड्रोजन, ऑक्सिजन वगैरे, यांच्या सर्वांमध्ये सहसंयोज बंध तयार होतो. पाहूया आता आपण मीठ कसं तयार होतं सोडियम आणि क्लोरीनपासून. हे पहा, पुन्हा तेच चित्र दाखवलं मी. सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन 7 आहे. मग ह्या कक्ष हे मी त्यांचं कॉन्फिगरेशन लिहिलं आहे. मग सोडियमकडे असलेला हा शेवटचा 1 इलेक्ट्रॉन काय होतो, हा पहा असा कोणाकडे जातो, तो क्लोरीनकडे जातो. आता किती झाले क्लोरीनचे इलेक्ट्रॉन पहा. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षामध्ये इलेक्ट्रॉन होणार, हे पहा 2. इथला 1 कमी झाला, एक कक्षाच कमी झाली, बघा कक्षाच गेली, 2च राहिलं आणि ते 1 वाढला. क्रॉस म्हणजे सोडियमचा इलेक्ट्रॉन, डॉट म्हणजे कोणाचे, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे होतं काय माहिती, याच्यावर एक प्रकारचा चार्ज तयार होतो. हा ज्याने दिला त्याच्यावर प्लस आणि घेणारा म्हणजे उसना ना, त्याच्यावर जो ऋण असतं, त्याच्यावर ऋण आहे क्लोरीनवर, मग त्याच्यावर मायनस चार्ज. बघा आणि इथे चार्ज नाहीये, इथे बघा Na वर प्लस, Cl वर मायनस. आता Na प्लस आणि Cl मायनस हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन, त्यांना आयन म्हणतात, कॅटॅन आयन. यांच्यामध्ये परस्पर विरोधी अट्रॅक्शन निर्माण होतं आणि या परस्पर विरोधी किंवा अट्रॅक्शन किंवा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट्स बिटवीन देम विच enable them to come together. त्यांना दोघांना एकत्र आणण्यास काय करतात, प्रवृत्त करतात आणि त्यांच्या आकर्षण बलामुळे त्यांच्यामध्ये जो बंध तयार होतो त्या बंधाला म्हणतात आयोनिक बंध, आयोनिक बॉन्ड. कारण Na प्लस आणि कॅटायन निगेटिव्ह ऋण आणि धन आयन एकत्र आल्यामुळे त्यांच्यामध्ये जो आयोनिक बॉन्ड आहे तो तुम्ही रेषेने वगैरे दाखवायचा नसतो, तो असा लिहायचा असतो, Na प्लस Cl मायनस किंवा NaCl एकत्र. कळलं? आणि अशा प्रकारे हा आयोनिक बॉन्ड जो तयार झालेले जे पदार्थ असतात त्यांना आयोनिक संयुग म्हणतात. काय म्हणतात? आयोनिक संयुग, आयोनिक कंपाऊंड्स. या आयोनिक कंपाऊंड फॉर्म होताना काय होत आहे कळलं तुम्हाला? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आहे. इलेक्ट्रॉन एकाने दिला जातो आणि दुसरा घेतो. +1 -1 हे विद्युत प्रभार आहेत की नाही, हे विरुद्ध विद्युत प्रभार आहे आणि त्यांच्यातील स्थितिक विद्युत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे हा बंध तयार होतो. हे झालं Na+Cl2. आता आपण मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2 कसं तयार होतं पाहूया. Mg म्हणजे मॅग्नेशियमचे एकूण इलेक्ट्रॉन किती आहेत बघा, 2, 8, 10 आणि 2, 12. म्हणजे ह्याच्याकडे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 2 आहेत. किती आहेत? 2 आहेत. मग तो 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो ॲट ए टाइम. मग तो कोणाला देतो? तो काय करतो बघा, 2 क्लोरीन त्याच्या जवळ आले तर 1 क्लोरीन म्हणतं मला 1 पाहिजे, मग तो एका क्लोरीनला 1 देतो, दुसऱ्या क्लोरीनला 1 देतो आणि चार्जेस काय होणार, ह्याचे 2 त्याने दिले, एका क्लोरीनने 1 घेतला ॲट ए टाइम, चार्जेस कसे होणार, Mg वर काय होणार, +2, बरोबर ना. हे बघा इथे, कारण त्याने 2 दिले ना, +2, 2 8 2 गेले. आणि क्लोरीनवर काय येणार, एका क्लोरीनने 1च घेतला, मग एका क्लोरीनवर 1 मायनस, दुसऱ्या क्लोरीनवर 1 मायनस आणि एका मॅग्नेशियमवर 2 प्लस. आणि इथे सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे जे संयुग तयार होतं ते म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, बरोबर ना. मॅग्नेशियमचा Mg+2 झालं कारण 2 इलेक्ट्रॉन दिले आणि 2 क्लोरीनने 2 इलेक्ट्रॉन घेतले, तर 2Cl- आणि तयार झालेला पदार्थ काय आहे, MgCl2. एका मॅग्नेशियम बरोबर 2 Cl जॉईन होतात टू फॉर्म अ आयोनिक कंपाऊंड मॅग्नेशियम क्लोराईड. समजलं तुम्हाला? म्हणजे रासायनिक बंध कसे तयार होतात हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता हे झालं कोव्हॅलेंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड बघितलं आपण, आयोनिक बंध. दुसरा प्रकार आहे रासायनिक बंधाचा सहसंयोज बंध. 2 प्रकार केमिकल बॉन्डचे होते. सहसंयोज बंध साधारण कोणामध्ये होतो माहितीये का, 2 सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्य, सारखे म्हणजे हायड्रोजन हायड्रोजन, ऑक्सिजन ऑक्सिजन, तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचा रेणू असतो, ऑक्सिजनचा रेणू असतो, त्यांच्यामध्ये जेव्हा संयोग होतो त्यावेळेला सहसंयोज बंध तयार होतो.
आयोनिकमध्ये आपण काय पाहिलं, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, डायरेक्ट दिला जातो घेतला जातो. सहसंयोजमध्ये देवाणघेवाण होत नाही. तर काय होतं, इलेक्ट्रॉन संधान. संधान म्हणजे शेअरिंग होतं. तुला पण पाहिजे मला पण पाहिजे, आपण दोघं एकत्र येऊया म्हणजे आपल्याला मिळतील. त्यामुळे शेअरिंग केलेलं जे आहे, आपण एखादा धंदा कसा आपण खोलतो, दोघांचं शेअरिंग असतं, तर जो काही नफा दोघांना मिळतो ना, तसं शेअर केलेले इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉनवर दोन्ही अणूंची काय असते, मक्तेदारी असते. दोघांचे ते इलेक्ट्रॉन असतात, सामायिक मालमत्ता होते. आणि सामायिक मालमत्ता दोघांची असल्यामुळे दोघांचंही काय होतं, एकाचं द्विक असेल एकाचं अष्टक असेल, पूर्ण होतात. बरोबर. आता इथे पाहूया आपण हायड्रोजन. हायड्रोजनचं अणु रेणू कसा निर्माण होतो. आता हे दोन हायड्रोजनचे आयटम आहे, डॉट आणि क्रॉस दाखवलंय मी. एका हायड्रोजनला डॉट दाखवलाय, एकाचा क्रॉस दाखवलाय. बरोबर. आता याने पूर्णपणे दिला तर तो अणू नष्ट होईल ना, तर हायड्रोजन पूर्ण देत नाही. लक्षात ठेवा, हायड्रोजन नेहमी शेअरिंग करतं. मग कसं शेअरिंग केले जाते हे पहा. दोघांच्या ज्या कक्षा ओव्हरलॅप होतात, माहितम कक्षा पहिलीच कक्षा आहे ना, आणि कक्षा ओव्हरलॅप होऊन हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन आणि हा बॉन्ड तयार झाला दोघांमध्ये बाय शेअरिंग. शेअरिंग म्हणजे संधान करून, आदान प्रदान नाही. आणि हा जो बॉन्ड तयार झाला त्यामुळे हायड्रोजनचा रेणू तयार झालेला आहे. आणि हायड्रोजनचा हा जो रेणू आहे, जो कशाने तयार झालेला आहे, शेअरिंगने तयार झालेला आहे. तुम्ही असं रेषेने सुद्धा दाखवू शकता. कशाने दाखवू शकता, रेषेने सुद्धा अशा प्रकारे दाखवू शकता. आयोनिक बॉन्ड दाखवू शकत नाही, कारण इलेक्ट्रॉन देवाणघेवाण असते. हा तुम्ही असं रेषेने पण दाखवू शकता. दोन हायड्रोजन मधला बॉन्ड जो आहे त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड असे म्हणतात. हे बघा, H+H gives H2. देअरफॉर हे बघा, हा दुसरा आपण अजून एक उदाहरण पाहूया पाण्याचं. पाण्यामध्ये बघा, आता हा पाणी H2O ना, मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजनचा एक तुम्हाला माहिती आहे, एकच आहे. आपण यामध्ये बघा, चित्रामध्ये ब्ल्यू आहेत ना, ते कोणाचे आहेत, ऑक्सिजनचे आहेत. आणि हा जो ग्रीनिश आहे तो हायड्रोजनचा आहे. तर ऑक्सिजनचे किती इलेक्ट्रॉन, 8 असतात. पहिल्या अक्षर 2, दुसऱ्या अक्षर 1 2 3 4, हा 5वा आणि हा 6वा, म्हणजे त्याला अजून 2 हवेत. मग ह्या बाजूने हा एक हायड्रोजन जोडला, एका हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन बरोबर त्याने शेअरिंग केली, एका इलेक्ट्रॉनने ऑक्सिजनच्या, आणि दुसऱ्या हायड्रोजन बरोबर त्याने शेअरिंग केली. त्यामुळे बघा, आता हे दोघांची मालमत्ता झाल्यामुळे याचे बघा 1 2 3 4 5 6 7 8 झाले, अष्टक पूर्ण झालं, आणि हायड्रोजनचं द्विक पूर्ण झालं. अशा प्रकारे तयार झाला हा पाण्याचा रेणू. मग आता कोव्हॅलेंट बॉन्ड तुम्हाला म्हटलं रेषेने दाखवू शकता. मग किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतात एकामध्ये. मग अशी हायड्रोजन मध्ये, फक्त हायड्रोजन मध्ये H आणि H मध्ये एकच तयार झालं ना, म्हणजे किती इलेक्ट्रॉननी हे केलं आहे, शेअरिंग केलं आहे, त्यावर ठरलं. 2 इलेक्ट्रॉनने शेअर केलं असेल तर एक बॉन्ड तयार होतो. आता इथे 4 इलेक्ट्रॉनने शेअर केले, म्हणजे दोघांचा एक बॉन्ड, दुसऱ्या दोघांचा एक बॉन्ड, म्हणून इथे 2 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेले आहेत. कडे दिलेलं आहे बघा, हायड्रोजन H2O मध्ये काय, ऑक्सिजन अणू 2 सहसंयोज बंध करून आपलं अष्टक पूर्ण करतो. आणि हा ऑक्सिजनचा एक अणू 2 हायड्रोजन बरोबर 2 सहसंयोज बंध प्रत्येक एक प्रमाणे करतात. त्यामुळे स्वतंत्रपणे एकाचं द्विक आणि एकाचं अष्टक पूर्ण होतं. अशा प्रकारे 2 अणूंनी एकमेकांबरोबर आपापले संयुजासंधान केल्यावर जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयोज बंध असे म्हणतात. सहसंयोज बंध जो संधानाने तयार होतो, त्यामुळे हायड्रोजन अणूपासून जेव्हा H2 तयार होतो त्याची आकृती पहा, आपण या ठिकाणी दाखवले. आणि मगाशीच तुम्हाला सांगितलं हे जे सहसंयोज बंध जे आहे ते तुम्ही रेषेने सुद्धा दाखवू शकता. केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग असं काय होतं, गिव्ह अँड टेक. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज covalent bond. One covalent bond is formed by 2 valency electron. Sharing of 2 valency electron. म्हणजे 2 शेअर झाले तर एक कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो. 4 शेअर झाले तर 2 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतात. HCl मॉलिक्यूल आपण पाहूया आता. कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन इन HCl. जिथे जिथे H आहे ना, लक्षात ठेवा बाळांनो, तिथे नेहमी कोव्हॅलेंट बॉन्डच फॉर्म होणार, कारण हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. हा बघा हायड्रोजन, हा बघा क्लोरीन. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षे 7 आहेत. त्यामुळे क्लोरीन जो देणार आहे त्याच्याकडून एक घेतो, जसं मग आपण सोडियम क्लोराईड मध्ये पाहिलं. पण हायड्रोजन एक देणार नाही. मग काय होतं हे पहा,
क्लोरीनचे जे 7 आहे ते बाकीच्यांच्या पेअर झाले. बाहेर कक्षाच इथे दाखवले मी. मग पहिली दुसरी कंप्लीट आहेत ना, त्यामध्ये एकूण इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 आहेत. बाकीचे पेअर झाले बघा, पेअर इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्सी लेवल, एनर्जी लेवल हे पेअर आहेत. एक उरतो 7वा, त्याला काही जोडी नाही आहे, अनपेअर आहे. आणि हायड्रोजनचा पण अनपेअर आहे हा. तर मग हे दोन्ही एकत्र येतात. म्हणजे त्यांच्या कक्षा बघा, ओव्हरलॅप ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतात, देन शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक प्लेस. आणि वन शेअरिंग झाले म्हणजे वन कोव्हॅलेंट बॉन्ड. देअरफॉर HCl इज फॉर्म बाय कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन. हे बघा असं आहे ना, हा एक दोन्ही एकत्र आले, बॉन्ड फॉर्म झाला. हायड्रोजन ॲटम छोटा आहे, लहान दाखवलाय, Cl मोठा असतो त्यामुळे मोठा दाखवलेला आहे. हायड्रोजनमध्ये H आणि Cl यापासून एक सहसंयुज बंध तयार होतो. देर इज वन कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन इन HCl मॉलिक्यूल. कळलं तुम्हाला आयोनिक बॉन्ड आणि सहसंयोज बॉन्ड कसे तयार होतात ते? तशा प्रकारे आपण ओव्हरऑल या पाठामध्ये आपण काय काय शिकलो? इन द फर्स्ट पार्ट वी हॅव स्टडीड व्हॉट इज केमिकल चेंज अँड हाऊ केमिकल रिॲक्शन इज टू बी रिटर्न. केमिकल चेंज, रासायनिक क्रिया म्हणजे काय? रासायनिक बदल ज्यामध्ये पदार्थाचं मूळ संघटन बदलतं आणि नवीन संघटन असलेले, नवीन गुणधर्म असलेले नवीन पदार्थ तयार होतात, त्याला रासायनिक बदल म्हणतात. नक्की रासायनिक बदलातील घटक माहीत असतील तर आपण त्याला केमिकल रिॲक्शनच्या रूपात लिहू शकतो. ज्यामध्ये ॲरो जो असतो, ॲरोच्या डाव्या बाजूला असतात अभिक्रियाकारक रिॲक्टंट्स आणि उजव्या बाजूला असतात उत्पादिते प्रॉडक्ट्स. मग आपण केमिकल बॉन्ड कसा फॉर्म होतो आजच्या भागात पाहिलं. केमिकल बॉन्ड इज फॉर्म बाय गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स, विथ इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, आयदर गिव्ह अँड टेक, loss or gain, that is loss or gain or sharing of electrons. मग लॉस और गेन न जो बॉम्ब फॉर्म होतो त्याला आयनिक बॉन्ड म्हणतात. आयनिक बंध एक्झाम्पल NaCl. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड कुठला? शेअरिंग, संधान होतं इलेक्ट्रॉन्सचं, त्यावेळेला जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्ड, सहसंयोज बंध. कळलं तुम्हाला? आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.